म्हणले काय घराचं नाव धडा 5वा घराचं नाव चौकोन. चौकोन म्हणजे काय करायला माहिती का सांग. बर तरी पण मी सांगते का. ज्याच्या सम्मुखभुजा दोन्ही ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणतात. आपण समांतरभुज चौकोन समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म माहिती आहे का? सांगा मग माहिती. बाजू नाही कोण कोण ग्रुप असतात. हा बरं दादा. चौकोनाला किती कर्ण असतात? कर्ण आणि बाजू तुम्हाला पुस्तक दे. भाग 2. घरी पुस्तक कोण कोण नका. पहिला गुणधर्म समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोन एकरूप असतात आणि दुसरा समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. आपण प्रमेय पहिला डायरेक्ट गणितच घेऊ. पहिला समांतरभुज समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. एक उदाहरण बघू. का काम आहे हा बरोबर वही काढा गणित सांगते. जी आहे त्याच्यात समांतरभुज चौकोन आहे. PQ बरोबर 3.5 PS बरोबर 5.3 3.5 5.3 कोन Q बरोबर 50 अंश. कोन Q बरोबर 50 अंश. तर काय खाल्लं जा बाहेरून शिकून. चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात म्हणून PQ बरोबर QR आणि PS बरोबर QR. म्हणजे जेवढं PS आहे तेवढं QR असणार.
आणि जेवढं पी क्यू आहे तेवढंच एस आर असणार आहे, एस आर म्हणून. आणि सम्मुख कोण पण एक रूप असते त्या, सम्मुख कोण एक रूप असते त्या म्हणून कोण पी आणि कोण क्यू हे पूरक कोण आहेत एकमेकांच्या. पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते म्हणून कोण पी प्लस कोण क्यू बरोबर 180 अंश. आणि कोण क्यू चं माप आपल्याला 50 अंश दिलंय म्हणून कोण क्यू च्या जागी 50 अंश ठेवायचं बरोबर 180 अंश. कोण पी बरोबर ही 50 इकडे प्लस आहे म्हणून बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्यावर वजा झालं. आणि मग कोण पी बरोबर 180 मधून 50 गेले 130 उरले. मग कोण क्यू एकरूप कोण एस आहे म्हणजे जेवढं कोण क्यू असेल तेवढंच कोण एस असते म्हणून कोण एस बरोबर 50 अंश. आणि कोण पी एकरूप कोण आर म्हणजे कोण पी 130 निघालं मग जेवढंच कोण पी असणार आहे तेवढंच कोण आर असणार आहे म्हणून 130 अंश. समजलं का? कोणाला काय समजतं व्याकरण कोणाला येते कुंभासाठी शिकून व्याकरण नाही का काय काय शिकली आपण 4 मधला मराठीचा 16 पान तो विचारा माग पक्षात आहे पक्ष आता आपण चौथ आणि चारा धडा सुरुवात करणार आहोत. तरी सगळं सांगितलं तिचे अनुषित चोच पेच दात तेच ओठ अशा शब्दामध्ये सुगरण पक्षाचे वर्णन बहिणाबाई आपल्या विलक्षणामधून करतात. सुगरण पक्षाच्या चोचीत केलेले वर्णन बहुतेक सगळ्या पक्षांना सहज लागू पडते. पक्षाची चोच म्हणजे त्याच्या तोंडाचा भाग आहे कारण या चोचीने अन्न खाण्याबरोबर इतर अनेक कामं सहज केली जातात. ते खोपा करतो ना सुतार पक्षी चोचीला हे काम करतात खाण्याचे चावले खाली काय पण काम करत. जर तुम्ही वेगवेगळ्या अनेक कामं सहज केली जातात तर तुम्ही वेगवेगळ्या जातीच्या पक्षाचे बारकाने निरीक्षण केलं का? सगळ्या बसा बाबा खाली. तर आपल्याला शिकणार आहोत समीकरण
धडे शिकवलेत का सरनी? पुस्तक काढा. महात्मा गांधींनी तत्वज्ञानावर विश्वास ठेवून सुरू झालेल्या भूदान चळवळीत विनोबांनी स्त्री शक्तीचा उपयोग केला. ही कार्यकर्ता भारतभर भूदानाचा विचार घेऊन गेल्या. निजामशाही व सरंजामी व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तेलंगणातील शेतकऱ्यांच्या मुक्ती लढ्यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. हा भाग देशभक्ती मुक्त झाल्याने स्त्रियांची या संकटातून मुक्ता झाली. स्त्री शक्तीचा आविष्कार म्हणजे टंचाई आणि महागाई यांचा सर्वाधिक सामना करणाऱ्या स्त्रियांनी 1972 मध्ये महाराष्ट्रात आपली संघटित ताकद दाखवून दिली. समाजवादी नेता मीनाला गोळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महिलांनी लाखो मोर्चा काढला. ऐन दिवाळीत तेल, तूप, साखर, रवा, मैदा या वस्तू मिळत नव्हत्या.